अचानक सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण. 24 कॅरेट सोने एका झटक्यात स्वस्त झाले. आज बाजार उघडताच चांदीच्या किमतींमध्ये 10,000 रुपयांची जबरदस्त घसरण आली आहे. तर सोन्याच्या किमतींमध्येही मोठी घसरण आली आहे. होय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये उत्कृष्ट घसरण पाहायला मिळाले आहे. अशातच जाणून घेऊयात भारतीय सराफा बाजारानुसार आज सोने आणि चांदीचे ताजे भाव. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी आली आहे, ज्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अशातच जाणून घेऊयात सोने आणि चांदीच्या दोन्हींच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण आली आहे आणि येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहोत. याबरोबरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय चालले आहेत आणि सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात. कधीपर्यंत स्वस्त मिळेल सोने आणि गुंतवणूक करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती राहील याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळेल. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती तुम्हाला मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत काय असावी? खाली कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा. तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊयात की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय चालला आहे. अशातच जाणून घेऊयात की भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत. आज 1 ग्राम चांदीचा भाव 238 रुपये आहे. 8 ग्राम चांदीचा भाव 1,904 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,380 रुपये आहे आणि 100 ग्राम चांदीचा भाव 23,800 रुपये आहे. आज बाजार उघडताच चांदीच्या किमतींमध्ये 8,000 रुपये प्रति किलोग्रॅमची मोठी घसरण नोंदवली गेली आणि गेल्या 10 दिवसात चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आली आहे. सातत्याने इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. अशातच आता सोने आणि चांदी खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. सोबतच जाणून घेऊयात येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. मित्रांनो, सर्वप्रथम चर्चा करूयात सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीची. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी दोन्हींवर सातत्याने दबाव कायम आहे. सोने आपल्या अलीकडच्या उच्च पातळ्यांवरून खूप खाली घसरले आहे, तर चांदीत आणखीच मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. भारतीय बाजारातही याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. चांदीच्या भावात हजारो रुपयांची घसरण आली आहे आणि सोने देखील आपल्या रेकॉर्ड उच्चांकापासून खूप खाली व्यापार करत आहे. आता प्रश्न हाच उरतो की अखेर ही घसरण काय येत आहे. यामागे अनेक मोठी कारणे सांगितली जात आहे. सगळ्यात मोठं कारण हे अमेरिकी अर्थव्यवस्थेचे अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन आहे. जेव्हा अर्थव्यवस्था मजबूत दिसते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणजेच गोल्डमधून पैसे काढून शेअर बाजार आणि इतर जोखीमांच्या ॲसेटमध्ये लावू लागतात. दुसरे कारण आहे डॉलरची बळकटी. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या मागणीवर दबाव येतो, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्डची किंमत डॉलरमध्ये ठरवली जाते. तिसरे मोठे कारण आहे बॉन्ड डीलमध्ये वाढ. अमेरिकेच्या सरकारी बॉन्डवर मिळणारा परतावा वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल गोल्डकडून बॉन्डकडे वळू लागतो. चौथे कारण आहे व्याजदरांबाबत अनिश्चितता. बाजाराला अपेक्षा होती की फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरांमध्ये कपात करेल, परंतु आता ही अपेक्षा कमकुवत होताना दिसत आहे. पाचवं कारण आहे भूराजकीय तणावात घट. जेव्हा जगात युद्ध आणि तणाव कमी होतो तेव्हा सेफ हेवन ॲसेट म्हणून सोन्याची मागणी देखील घटते. याच दरम्यान सिटी ग्रुपने आपला नवीन अहवाल जारी करत पुढच्या 3 महिन्यांसाठी सोन्याची मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. सिटी ग्रुपचं मत आहे की जवळच्या काळात सोन्यासाठी कोणताही मोठा सकारात्मक ट्रिगर दिसत नाही. त्यांचे म्हणणे आहे की डॉलरची बळकटी, बॉन्ड डीलमध्ये वाढ आणि केंद्रीय बँकांच्या खरेदीत घट यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव कायम राहू शकतो. तथापि दीर्घकाळासाठी त्यांनी आपला सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे आणि त्यांचे मत आहे की भविष्यात सोने पुन्हा बळकटी दाखवू शकते. याबरोबरच आता जाणून घेऊयात आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांबद्दल बोलायचे झाले तर आज 1 ग्राम सोन्याचा भाव 12,000 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 96,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,20,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 12 लाख रुपये आहे. आज 18 कॅरेटच्या सोन्याच्या किमतींमध्ये 2,700 प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आता बोलूयात कमोडिटी तज्ज्ञ भूपेश शर्मा यांच्या मताबद्दल. भूपेश शर्मांचं मत आहे की सध्याच्या घसरणीकडे घाबरून पाहण्याची गरज नाही. त्यांचे म्हणणे आहे की बाजारात दुरुस्ती येणे सामान्य गोष्ट आहे
आणि दीर्घकालीन तेजीनंतर अशी घसरण अनेकदा पाहायला मिळते. त्यांच्या मते चांदीत आधीच खूप मोठी घसरण आली आहे आणि सध्याच्या पातळ्यांवर मोठ्या विक्रीचा सल्ला देता येत नाही. भूपेश शर्मा यांचं मत आहे की जर चांदीत थोडा आणखी कमकुवतपणा आला आणि भाव काही खालच्या पातळ्यांपर्यंत पोहोचले तर हे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी बनू शकते. त्यांचे म्हणणे आहे की पुढच्या काही आठवड्यात बाजारात रिकव्हरी पाहायला मिळू शकते आणि चांदीत 10 ते 12% पुलबॅक शक्य आहे. तथापि यासाठी गुंतवणूकदारांना धीर ठेवावा लागेल, कारण बाजार अजूनही खूप अस्थिर आहे. सोन्याबाबत देखील त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यांचं मत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोने थोडे आणखीन खाली जाऊ शकते. जर बाजारात काही सकारात्मक बातमी आली किंवा डॉलर कमकुवत झाला तर सोन्यात तेजीची वापसी देखील होऊ शकते. म्हणूनच फक्त घसरण पाहून घाबरण्याची गरज नाही. मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसात महत्त्वाच्या घटनांवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असेल. सर्वप्रथम अमेरिकेच्या महागाईचे आकडे येणार आहेत. जर महागाई अपेक्षेपेक्षा जास्त आली तर सोन्यावर आणखी दबाव वाढू शकतो. जर महागाई नियंत्रित दिसली तर बाजाराला व्याजदरांमध्ये कपातीची अपेक्षा मिळू शकते, ज्यामुळे सोन्याला आधार मिळू शकतो. याशिवाय अमेरिका आणि इराणशी संबंधित बातम्यांवरही लक्ष ठेवावं लागेल. अलीकडच्या दिवसात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा आणि नव्या प्रस्तावांच्या बातम्या समोर आल्या आहेत. जर भूराजकीय तणाव आणखी कमी झाला तर सोन्याची मागणी कमकुवत राहू शकते. परंतु जर कोणत्याही प्रकारचा नवीन तणाव निर्माण झाला तर गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळू शकतात. एकूणच मित्रांनो, सध्या सोने आणि चांदीच्या बाजारावर दबाव तर नक्कीच आहे, परंतु अनेक तज्ज्ञ हे दीर्घकालीन तेजीनंतर येणारी सामान्य दुरुस्ती मानत आहे. गुंतवणूकदारांनी घाईत निर्णय घेणे टाळले पाहिजे. बाजार सध्या खूप अस्थिर आहे आणि छोट्या छोट्या बातम्यांवर मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला सोने किंवा चांदीत गुंतवणूक करायची असेल तर नेहमी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. एकाच वेळी संपूर्ण रक्कम लावू नका आणि स्टॉप लॉसचा वापर नक्की करा. कोणत्याही खरेदी विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. सोबतच जाणून घेऊयात आज 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,500 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,16,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,45,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14,50,000 रुपये आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 2,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण नोंदवली गेली. आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची किंमत मोठ्या घसरणीसह $4,197 जवळ आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण सुरू आहे आणि अपेक्षा आहे या आठवड्यातही सोने आणखी स्वस्त होऊ शकते. परंतु भविष्यात जर डॉलरमध्ये तेजी आली तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळू शकते आणि जर डॉलर स्वस्त झाला तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही तेजीची शक्यता आहे. याबरोबरच आता जाणून घेऊयात मित्रांनो, आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून सोने चांदी खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यावरून सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. सोबतच तुम्हाला सांगायचे आहे की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेल भाव सांगितले गेले आहेत, म्हणून सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेटच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,900 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,19,200 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,49,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 14,90,000 रुपये आहे. आज बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 2,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची मोठी घसरण नोंदवली गेली आणि अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात. दरम्यान या सर्व परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.